हॅलो चित्रे, कशी आहेस? हॅलो मीरे. मी छान आहे. तू बोल. इतकी थंडी पडली बाहेर की आता म्हणजे एक दोन दिवसात मला जाणवलं की एवढे दिवस मी पिकल बॉल खेळताना सनस्क्रीन लावत होते. आता अचानक सनस्क्रीन हॅज टेकन ओव्हर बाय मॉइश्चरायझर आणि असं अगदी खपल्या पडून येत आल्यावरती घरी आल्यावरती म्हणून मॉइश्चरायझिंग चाललंय स्किनचं. इतकी थंडी पडली बाहेर. टवके उडतात नाही तर अक्षरशः असं. माझं पण सगळं स्केड्यूल आता बदललंय. मला असं वाटत होतं की आता जमलं, आता आपल्याला जमलेलं आहे हे. मुलाला सॉकरला सोडायचं, मग ट्रेलवर जायचं, मग वॉक घ्यायचा, असं सगळं छान असं जमलं. आता सेट की थंडी वाजायला. आणि परवा अगं आम्ही मग गेलो, आम्ही मुलं खेळत होती, खूप थंडी होती. आणि आम्हाला वाटलं ठीक आहे ना की मुलं मुलं नाही का खेळत आहेत, एवढी लहान आहेत, हम्म. एवढ्या थंडीत शॉर्ट्स घालून खेळतायत, पण बसूयात आपण तिथे बाहेर. तर आम्ही बसलो आणि आम्ही तिघी चौघी होतो आणि आमच्या सगळ्यांचं असंच झालं की एवढी थंडी होती. मग पळालो गाडीमध्ये एकीच्या आणि मग गप्पा कंटिन्यू केल्या. पण म्हणजे येस, माझं आता वॉक पण थांबेलच बहुतेक असं वाटतंय. खूप थंडी आहे. पहिला आधी वॉक थांबतो, बाकी काही एक्सरसाइज वगैरे सुरू केलेलं पहिलं ते थांबतं, बाकी पहिला सगळं. बळी पहिला बळी त्याचाच त्याचाच जातो नेहमी. बरोबर आहे, खरंय खरंय. ऐक नाही, पण आता काहीतरी काहीतरी केलं पाहिजे की ज्यायोगे चेहऱ्याच्या खपल्या पडणार नाहीत. नाही का? मॉइश्चरायझर तरी लावा. नाही ग, पण फार डिप्रेशन येतं मला हे सगळ्या, हे भयंकर जे सगळे इन्फ्लुएन्सर्स असतात ना. आणि मग ते आपल्याला असं काहीतरी, तुम्ही हे वापरा, हा. तुम्ही क्रमांक 19ला तिसरा थेंब इकडे लावा आणि मग 25ला 3 थेंब इकडे लावा म्हणजे अहं. पण तुला मी एक सांगू का त्याच्यावर? हम्म. म्हणजे परवा आम्ही तुला म्हणलं ना, आम्ही सगळ्या मग गाडीत पळालो, खूप थंडी होती म्हणून, आणि मग आम्ही बोलत होतो. तर हम्म. तिथे एक माझी कोरियन ओरिजिनची जी सॉकर मॉम आहे, ती इथेच वाढली. ती लहान असताना इकडे आले होते ते वगैरे सगळे. हम्म. तर ती ती अशी नेहमी, म्हणजे तू तिला कधीही बघितलंस तरी ती नीटच असते. ठीक आहे. हम्म. पर तरी ठीक आहे, म्हणजे मला असं वाटलं की ठीक आहे, संध्याकाळी ती असं सगळं मॅनेज करत असेल. तर त्या हम्म. दिवशी 7 वाजताचा गेम होता, 2 तास आधी रिपोर्टिंग होतं, म्हणजे 5ला पोचायचं होतं. तर एम. 5ला मी जेमतेम माझ्या मुलाला घेऊन त्याला काहीतरी स्नॅक देऊन, काहीतरी म्हणजे त्याच्या खेळाच्या संदर्भातलं करून, अशी उठून झोपेतनं जरा दात घासून फार तर फार अशी मी पोचले. तर ही तरी नीटच होती अगं. म्हणजे नीट म्हणजे प्रॉपर नीट. मग मी तिला परवा असं विचारलं भोचत सारखं की म्हणजे कसं जमतं ग तुला एवढं सगळं असं नीट हम्म. ठेवायला स्वतःला? तर तेव्हा तिने मला जे सांगितलं ना, ते मला काइंड ऑफ पटलं. म्हणजे ती मला म्हणाली की अगं, आय हॅव टू पुट माय फेस ऑन, असं तिचं म्हणणं होतं. म्हणलं ओके. तर ती सांगत होती की तिची मुलं जेव्हा लहान होती, म्हणजे तिने जेव्हा कामातनं ब्रेक घेतला होता, तेव्हा तिचं अशी नुसती उठून निघाली काय तरी, क्रोगरला जायचंय का पब्लिक्सला जायचंय हम्म. ग्रोसरी करायला, तर तिला लोक असे विचारायचे की आर यू ओके, तुम्हाला बरं नाही वाटत आहे का, किंवा असं काहीतरी, म्हणजे हा. ओळखीचे सेमाय ओळखीचे असे लोक. मग तिला असं वाटलं की नाही, मी अशीच आहे, मग काय व्हॉट एम आय डुईंग रॉंग असं. मग तिने हम्म. जेव्हा तिचा फेस पुट ऑन करायला सुरुवात केली, तेव्हा मग तिला असं लक्षात आलं की हे आता कोणी आपल्याला असं विचारत नाहीये की अगं तू आजारी आहेस का वगैरे, तुझ्या डोळ्याखाली किती काळं झालंय वगैरे असं. एक पण प्रॉपर एकनाथ म्हणजे मास्क लावून. मास्क लावून म्हणजे लोकांसाठी एक वेगळा चेहरा घेऊन हम्म. ती ओके असे. पण जेवढं मला त्याच्यात निगेटिव्ह निगेटिव्ह असं नाही, पण म्हणजे दिस इज नॉट माय कप ऑफ टी वाटत होतं ना, तेवढं तिने एक्सप्लेन केल्यानंतर मला तिची साईड कळली. म्हणजे ती म्हणली की ते असतं ना ग असं की मुलं खूप लहान असतात आणि इथे तशी हेल्प नसते आपापल्या देशात जशी आपल्याला पूर्वी मिळाली असती. मग तुम्ही भंजाळलेले असता ना, डायपर बदलून आणि फूड मॅश करून खायला घालून आणि काहीतरी कावळा दाखव चिमणी दाखव काहीतरी करून म्हणजे. आणि मग तुम्ही तसेच स्मॉल टॉक्स पण करायला डिफिकल्ट जातं. म्हणजे ती तेच मला सांगत होती आणि मला मी इतकं रेझोनेट करू शकले. ती म्हणली की मी बाहेर पडल्यानंतर मला असं नुसतं हाय हॅलो करायचं कोणाला तरी असं म्हणजे जमायचंच नाही, मला कळायचंच हम्म. नाही काय बोलायचं किंवा असं. तेव्हा ती म्हणजे हम्म. जेव्हा हळूहळू मी ते मेकअप करायला लागले, ती 5 मिनिटं मला मिळायची टू गॅदर माय सेल्फ, टू लिव्ह मी आत्ता जे काय करत होते ते, आणि टू एंटर इन टू अ सेन वर्ल्ड. हम्म. मला म्हणजे ते वाक्य अगदी म्हणजे पटलंच म्हणजे.
नाही, मला अगदी रिलेटेबल आहे, कारण माझी पण मुलं अशी 2 वर्षाच्या अंतरावर आहेत. हो आणि हो. आम्ही मूव्ह झालो होतो अपस्टेट न्यूयॉर्क वरनं इकडे अटलांटाला मूव्ह झालो होतो. तेव्हा हम्म. अगदीच म्हणजे 4 महिन्याचा मुलगा आणि 2 2.25 वर्षाची मुलगी अशी होती. आणि मी अशी कशी भंजाळलेली अशी असते आणि जायचे बाहेर, तर तेव्हा सगळे नेबरहुड मधली लोक पण नवीन होती. तर एक माझी नेबर आहे, ती अशी कुठल्याही मोमेंटला म्हणजे कधी बघा, ती असं आता जिमला चाललीये, शी हॅड अ फेस ऑन, व्यवस्थित नीट असायची ती. आणि मला आता आता आय जोक विथ हर, शी इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइन नाव. आता मी जोक करते की मला किमान 5 वर्ष लागले तिचा ऍक्च्युअल फेस बघायला, म्हणजे. आणि ती लिटरली नेबर म्हणजे अशी जाता येता दिसणारी बाई आहे अगं, आणि मला लिटरली 5 वर्ष लागले टू सी की अशी दिसते. आणि तिचा दॅट खरा इज वन. चेहरा कसा आहे? हा, 5 इयर्स नंतर एकदा ती चालली होती आणि जिमला चालली होती, तेव्हा मी तिला बघितलं आणि म्हटलं काहीतरी सिरियस झालेलं दिसतंय ही, म्हणजे अशी का दिसते वगैरे. मी तिला विचारलं, एव्हरीथिंग ओके, व्हॉट्स रॉंग वगैरे. आणि ती म्हणे एव्हरीथिंग इज ओके, म्हणजे मी म्हटलं. आणि मग माझं असं एकदम म्हणजे झालं की अरे आपण काय विचारून गेलो असं, राईट की एकदम ऑफेन्सिव्ह. मग तिचीच भेटली आणि शी वॉज लाईक, हो, या या, आय हॅव नॉट पुट माय मेकअप ऑन, दॅट्स वाय युअर आस्किंग मी लाईक दिस. म्हटलं हो, थँक्यू कळल्याबद्दल तुला की मी काय म्हणते ते. बट या, आणि मी अशीच असायची की जंजाळलेली अशी बरेच वर्ष तशी होते मी. नंतर फायनली वेन एव्हरीथिंग, मुलं जरा आय थिंक एलिमेंटरी मे बी मिडल स्कूलला जायला लागले, तेव्हा थोडासा वेळ मिळायला लागला, थोडस स्वतःचा विचार इव्हन करायला वेळ मिळाला. आणि तोपर्यंत स्किन हॅड बिकम लाईक आजीबाई, म्हणजे खूपच म्हणजे असं टेकनिच टोल. तर तेव्हा वाटायला लागलं की काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. स्किन अगदी इतकं आजारी पण दिसू नये की लोकांनी विचारावं की एव्हरीथिंग ओके, काही आता हो म्हणजे हो. मेजर खरंय. काही नाही चाललंय. पण पण तेव्हा मध्ये लकीली, हा तेव्हा अमित पण ट्रॅव्हल करत हा होता. हा. त्याच्यामुळे पण इफेक्ट त्याच्यामुळे झाला होता, पण त्याचा सोल्युशन पण त्या ट्रॅव्हल मधनच निघाला. कारण नाही. ही वॉज ट्रॅव्हलिंग टू कोरिया तेव्हा. आणि असं त्यांनी विचारलं की काय आणू तिकडनं कोरियावरनं, असं म्हणजे चाललोय असं नवीन कंट्रीमध्ये, वेगळ्या कंट्रीमध्ये. म्हणलं अरे हो की काहीतरी छान आण, मला नाही माहिती काय, पण काहीतरी छान आण. तो म्हणाला की अगं तिथे कोरियामध्ये लेबल सकट सगळं कोरियन मध्ये असतं, मला वाचता येणार नाही, म्हणजे यू विल हॅव टू सेंड मी अ पिक्चर. मी त्यांना माणसाला पिक्चर दाखवीन, तो मी घेऊन येऊ शकतो, एवढंच होऊ शकतं. आणि आय हॅड, तेव्हा आय थिंक एवढे इन्फ्लुएन्सर्स वगैरे पण नव्हते असं, पण तेव्हा कोरियन स्किन केअर वॉज अ बिग डील, ग्लास स्किन अँड हो वगैरे. हो हो. तर इथे एक त्याचीच कझिन राहते, तिला विचारलं, शी इज इन टू इट आणि शी टेक्स केअर ऑफ हर हम्म. सेल्फ वेल. तर मी तिला विचारलं की अगं तो कोरियाला चाललाय, तर काय म्हणजे व्हॉट वुड यू सजेस्ट टू ब्रिंग हम्म. फ्रॉम ऑथेंटिक फ्रॉम देअर. तर मग तिने सांगितलं, मग मी त्याला सांगितलं की ह्या गोष्टी. आणि तिने सांगितलं म्हणजे शी जस्ट गेव मी नेम्स की हे सांग, राईट, या हो कंपनीचं हे हो वापर म्हणून. हो. कुठल्या क्रमाने वापरायचं काही माहित नाही आपल्याला. आज रात्री तर काय, तर आज विटॅमिन सी सिरम लावून बघूया, हो, आज हो, हो. रात्री नाही आणि रेटिनॉल अगं लावून जे बघूया. जे आपल्याला सांगतात ना की तुम्ही हे वापरा 1 ते 28, तर ते रोज 1 ते 28 नाही सांगत ना, ते उद्या सांगतात की मी आता हे नवीन ट्राय करतोय, कारण त्यांना ते काहीतरी कोलॅबमध्ये आलेलं असतं, हो राईट. आणि आपण बावळटारखे अरे म्हणजे आता हा 29व्या ह्याच्यात ऍड करायचंय, मग कुठल्या क्रमांकाला, म्हणजे मला कळू शकतं की लोक म्हणजे किती हालत असतील ग. नाही ग, नाही, हे खूप आहे. पण म्हणजे की तुम्हाला एवढं लागतं का नाही मुळातच फॉर एव्हरीडे यूज, हा हे पण थोडासा विचार करायला पाहिजे असं वाटतं. म्हणजे मला हे सगळे इन्फ्लुएन्सर्सचं प्रचंड भयानक टॅक्सिंग स्किन रुटीन बघून तरी, हो. नाही का? आय डोंट थिंक दे यूज ऑल ऑफ इट ऑन अ रेग्युलर बेसिस. ॲज यू सेड, दे आर जस्ट काइंड ऑफ ॲडव्हर्टायझिंग इट. राईट आणि आता राईट. तर नवीन सुरू केलंय ना त्यांनी, एमटी गोष्टी दाखवायला लागलेत की बघा आम्ही हे पूर्ण वापरलेलं आहे, इट इज नॉट जस्ट फॉर कोलॅब, वी रिअली लव्ह दिस हो प्रॉडक्ट. हो अरे हो हो, पण ॲज यू सेड, कुठे कुठे आणि कुठल्या हो क्रमांकामध्ये, हो. आणि एकदा असं. तर ना मी तो व्हिडिओ बघून म्हणजे मला कळलं की माझं माझं माय ब्रेन इज नॉट वायर्ड फॉर दिस. म्हणजे तर तिच्याकडे असा एक ट्रे होता, त्या हम्म. ट्रेमध्ये ऍक्च्युली 1 ते 28 गोष्टी होत्या. आणि तिने त्यातलं, आणि शी वॉज लाईक, ती अशी सांगत होती की तुम्ही इथे क्रमांक 1चं काहीतरी लावायचंय, मग इथे क्रमांक 3चं काहीतरी आधी लावायचंय, मग इकडे 3च थेंब आणि इकडे म्हणजे
मला हे लक्षातही राहणं शक्य नाही. मी लिहून ठेवलं तरी रोज ते करणं शक्य नाही होणार बहुधा. आणि आणि कारण इकडे चमकतं म्हणून इकडे वेगळं लावायचं, मग तिकडे त्या ब्रँडचं अजून चौथंच काहीतरी लावायचं, असं प्रचंड सगळं करून झालं. एवढं पण चल केलं असं धरून चाल, तर रोज हे सगळं काढायचं संध्याकाळी मिरे. म्हणजे आणि ते काढायचे पण वेगळे वेगळे म्हणजे प्रॉडक्ट्स. ओ माय गॉड, मला असं लक्षात आलं की हे म्हणजे मला ऍक्च्युली मध्ये शक्य नाही होणार आहे. आणि नाही म्हणजे नाही. स्किन रुटीन नाही, मग देन यू कॅन गो टुवर्ड्स नॅचरल, हो, नॅचरल हिलिंग ऑफ युअर स्किन. आय ते नो. एक वेगळं स्लू ऑफ ते थिंग्स वेगळं आहेत स्किन करायला. रुटीन आहे. पण ते तरी वेगळं. त्यातलं एक सोपं मला मिळालेलं आहे. परवा ती एक कोणतरी बाई सांगत होती, ती मला तिचं रुटीनच आवडलं एकतर. ती म्हणली सुरुवातीला की देर इज नो रुटीन. म्हणलं ओके डन, दिस इज मी. काही प्रश्नच नाही म्हणजे. मग तिने सांगितलं की तुम्ही काय, ती वापरते ऑलिव्ह ऑइल आणि कॅस्टर ऑइल एकत्र करून ती चेहऱ्याला लावते आणि दॅट देअर एंड्स अ रुटीन. हम्म. म्हणलं ओ आणि के हे जमलेलं आहे आणि हे करण्यात येईल, कारण नाहीतर अगं मला नाही, शक्य पण नाही. त्याच्या पुढे पण आता नॅचरल वाले पण त्यांनाही हो कोलॅब्स मिळायला लागलेत ना हो नॅचरल हो प्रोडक्ट्सचे. हो हो. त्यामुळे त्याच्यामध्ये पण मग तुम्ही ह्या ऑइल बरोबर हे ऑइल, आणि हम्म, मग हम्म, रिंकल साठी हे ऑइल, हो आणि मग ब्राईटनिंग साठी हे. सो दे आर बेसिकली डुईंग द सेम थिंग दॅट हो इज ऍडिंग ऑन विथ द हो ऑइल्स. आणि हो. एक तर बाई म्हणजे तीच ऍडव्हर्टाईज तिनेच केले होते की हे कॉम्बिनेशन ऑफ ऑइल्स वापरा, व्हेरी हम्म, नॅचरल, व्हेरी हम्म, गुड हम्म, फॉर युअर स्किन वगैरे सगळं झालं. हम्म, दुसरी रील बघितली त्याच्यातच नाही नाही हे ऑइल नको, आता ह्याचे ना खडे घ्या. ते खडे कसे मोर इफेक्टिव्ह आहेत, ते खडे कुठून आता तुम्ही त्या ऑइल मध्ये मिक्स करून घ्या. अरे म्हटलं बस ना नाही आता. म्हणजे फक्त जगात दोनच गोष्टी करायच्यात. एक तर सतत चेहरा बघायचा आहे आरशासमोर, किंवा त्या चेहऱ्यावर काहीतरी सतत लावत किंवा काढत बसायचंय. असं सतत एक अशी झुंज आहे म्हणजे. हो सतत हो. तेवढंच करत बसायचंय. ते ज्यांना जमतं, ज्यांना ते दे फील कॉन्फिडंट डुईंग इट. माझी मुलगी पण आहे, ती तर टीनेजर मध्ये. समटाइम्स शी इज प्रेझेंटिंग समथिंग, शी फील्स मोर कॉन्फिडंट, शी हम्म. स्पीक्स मोर एलोक्वेंटली वेन शी बरोबर. फील्स कॉन्फिडंट, राईट? हम्म. गो फॉर इट, डू इट, बट यू कॅन रिअली गेट कॅरीड अवे. आणि मला वाटतंय कॅरीड अवे इज नॉट अ गुड स्टेट टू बी इन. पण तुला इफ सांगते यू मी रे, कॅन. जगामध्ये बरं का, असा माझा संदेश लिहून घे तू, की सगळ्या गोष्टींचं बेसलाईन हेच आहे की बॅलन्स ठेवा तुम्ही. कारण तुम्हाला जर कुठे तुम्ही कॅमेऱ्यासमोर काम करत नसाल, तुम्हाला फक्त प्रेझेंटेबल राहावं, आपल्याला छान वाटावं, आणि कोणी अगदी तुम्ही आजारी आहात का विचारू नये असं वाटत असेल, तर ठीक आहे टचअप कराल. पण ते इट लुक्स व्हेरी ऑड इफ यू आर जस्ट गोइंग आउट फॉर लाईक बाईंग समथिंग, ग्रोसरी, अगदी ऑफिस सुद्धा म्हणलीस आणि तुम्ही फुल मेकअप केलाय, तर आय फील दॅट यू लुक व्हेरी ऑड. म्हणजे किंवा ते मला असं वाटत असेल, आय डोंट नो. पण तरी पण अगेन द अदर एक्स्ट्रीम ऑफ इट इज गाऊन घालून शॉपिंग नो नो जाणे. नो 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 नो, लेट्स नॉट गो देर. तुला माहितीये ना, परवा म्हणजे मी एवढी हताश झाले होते ना. म्हणजे साधारण मी कॉस्कोत गेले होते काहीतरी करायला, काय घ्यायला काहीतरी, म्हणजे उदाहरणार्थ ग्रोसरी करायला. तर तिथे एक बाई साधारण एक 15-17 वर्ष वापरलेला गाऊन घालून, म्हणजे त्या गाऊनला अशी फुलं आलेली असतात बघ, की तो खूप आपण धुतो आणि मग त्याला एक स्वतःचं फुलांचं एक डिझाईन तयार होतं बाहेर, कारण ते कॉटनचे नसतात, तसे टेरिकोट टाईपचे कुठले तरी असतात. म्हणजे त्याच्यावर त्या बाईनी ओढणी घेतली होती आणि ती कॉस्कोत आली होती. अगं नाही, अगं नाही. तेव्हा मला कळलं पण की किमान प्रेझेंटेबल राहायला पाहिजे. कम ऑन, म्हणजे कम ऑन. येस. हे नाही, खूपच म्हणजे, आणि इथली. बघवत नाही ग, आणि हो हो. म्हणजे खरंच बघवत नाही. म्हणजे इतकं गबाळ, इतकं प्रचंड गबाळ. म्हणजे गाऊनवर ओढणी कोणी शोधली असेल ना, पण की हे पण आता ते गाऊन मी पण घातलाय तर मी आता खाली जाईन आणि ओढणी विल मेक इट ऑल राईट, हे मला कळलेलंच नाहीये म्हणजे. स्टाईल इट अप. नाही, गाऊन पण ठीक आहे आय थिंक, कारण इथे लोक पण लॉंग ड्रेसेस वगैरे हो घालतात हो काहीतरी हो बेल्ट बिल्ट हो लावून, हो विच इज हो ठीक आहे. बट त्याच्यावरती ॲज यू सेड फुलं नसतात, हो किंवा फोडणीचे डाग नसतात, किंवा हो तो हो असा घरचाच कपडा नसतो. हो 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 दॅट आय थिंक लाईक यू वॉन्ट सी पीपल वेअरिंग पजामाज हिअर आणि वॉकिंग आउटसाइड ॲज इफ इट्स राईट ओके. राईट राईट. गाऊन इज युअर पजामा, लेट्स कीप इट वेअर इट बिलॉंग्स. आय नो आय नो आय हा नो. एक संदेश आहे. हा तुम्ही संदेश आहे. मेकअप किती वाटेल तेवढं करा.
पण गाऊन घरी ठेवा प्लीज, गाऊन घरी ठेवा कृपया. यार प्लीज सिरियस. आणि नाही ठेवला तर तुम्ही नुसता गाऊन घालून जा, फ्लॉन्ट करा. ओढणी घेऊ नका त्याच्यावर तुम्ही प्लीज. आय डोंट नो अबाउट दॅट इतर. गाऊन घरीच ठेवा असं मला वाटतंय, आय नो की आय नो पजामा, बरोबर. एनीथिंग दॅट कम्स अंडर पजामाज प्लीज स्टे एट होम. कारण पण म्हणजे आणि मेकअपला पण कसं होतं ना, म्हणजे की मी जेव्हा काम करायचे मिरे, तर तेव्हा आमचा 3 कॅमेरा सेटअप होता. हम्म? हम्म, तो हम्म, मेकअप मला करावा लागायचा नाही, कोणतरी मला मेकअप हम्म, करायला होतं, कोणतरी माझे हेअर करायला होतं. त्यामुळे हम्म, मला एवढं त्याच्यात तसा मला काही करायचं नव्हतं म्हणजे बेसिकली. हम्म, हम्म, पण परत मुद्दा असाच आहे की तो स्टुडिओ होता आणि तिथले जे लाईट्स होते आणि जे 3 कॅमेरा सेटअप होता, दॅट रिक्वायर्ड दॅट हेवी मेकअप राईट. या. पण एव्हरीडे लाईफमध्ये एवढी रंगरंगोटी म्हणजे भिंत रंगवल्यासारखं वाटतं ग. आणि म्हणजे ओ माय गॉड, ते तर म्हणजे मला सगळ्यात हाईट म्हणजे एक मेकअप आर्टिस्ट समजा असेल बोलवलेली लग्नासाठी म्हणून, मुंजीसाठी हम्म. म्हणून, तर ती साधारण 13 बायकांना मेकअप करते तिथल्याच जवळच्या. तर थोड्या वेळाने त्या 13 बायका सेमच दिसायला लागतात अगं. मला कळतच नाही की ही आत्ता ही होती ना, मग हिचं सेम मेकअप, सेम चेहरा, सेम हेअर, हेअर तसंच खोटं फुल त्याच सगळं, म्हणजे कळतच नाही म्हणजे. त्याच्यावरती मला एक आठवलं, हा मी मुलाची जेव्हा मुंज केली होती हा इंडियामध्ये, हा. तेव्हा मी साधारण नॉर्मल मेकअप किंवा पार्टीज मध्ये युल सी अ फुल फेस ऑन, नाही असं नाही. हम्म. पण तेव्हा मुंज होती, कोणतरी ॲज यू सेड कोणतरी दुसरं करणार होतं राईट, माझ्या हम्म चेहऱ्यावरती जे काय करणार होते ते. तर आपण फुल ऑन जाऊया. आणि तिला पण वाटलं की हिला फुल ऑनच केलं, म्हणजे आय हम्म. पिक द पॅकेज की फुल माझं मेकअप हा करा. मला हा पण हा. माहिती फुल इन्क्लुडेड लाईक अ लॉट ऑफ फेक स्टफ. हम्म. तर तिने अशा आयलॅशेस वगैरे पण म्हणाली. मी म्हटलं अगं नाही, नाही लावले तर चालणार आहे का, म्हणजे मला असं असं उघडताही येत नाहीये, त्याचे इतके जोड झाले होते अजून ते असे. अजून दुसरे डोळे लावल्यासारखं वाटतं. ती म्हणे नाही नाही, ते सगळं बाकी फेस केलाय, फेस इज ऑन, यू हम्म, कांट नॉट हम्म, डू द आईज. म्हटलं ठीक आहे ठीक आहे, हम्म, व्हॉट एव्हर. हम्म. ते केलं तिने. आणि मी तर सांगितलं होतं की मला फोटो चांगले आले पाहिजेत आणि स्टेजवरती नीट दिसले पाहिजे. तर शी आय थिंक अंडरस्टूड द असाइनमेंट अँड डिड वॉट शी नीडेड टू डू. तर इथली एक मैत्रीण आहे, तिचे आई वडील पुण्यात राहतात. तर त्यांना ऑब्व्हियसली इन्व्हाइट केलं होतं आणि ते बरोबर. आले होते. आणि नंतर त्यांनी माझ्या मैत्रिणीला सांगितलं, विच शी टोल्ड मी, की अगं मला कळलंच नाही की कोण कोण आई आहे किंवा कोण पेरेंट्स आहेत. कारण त्या बाईने इतकं मेकअप केलं होतं की मला ओळखूच आली नाही. दे हॅड ऑब्व्हियसली मेट मी वेन दे केम हिअर. तेव्हा ओळखूच आली नाही म्हणे. सगळे ज्यांना गिफ्ट आणि हाय करत होते त्यांना आम्ही पुढे जाऊन अरे यार नाही नाही पण हे काकाने भेटले तुम्हाला असं काय बोलतो. हे खरंच म्हणजे आय डोंट नो व्हेअर इट कम्स फ्रॉम. मला कळत नाही खरंच. पण अगेन, ज्याला ज्यानी बरं वाटतं त्यामुळे मी हे बघितलेलं आहे एका समर मध्ये, म्हणजे इथला समर की जिथे खूप जास्त उकडतं, घाम येतो वगैरे वगैरे. तर पार्कमध्ये गेलो होतो आम्ही राघवला घेऊन. तिथे एक बाई हेड टू टो मेकअप करून आली होती आणि तिला बघून मला 1-2 डिग्री जास्त उकडायला लागलं की हे सगळं घालून ती इथे पार्कमध्ये काय म्हणजे ते काय हो. आय डोंट नो, म्हणजे ते ते कुठे आपण चाललोय, तिथे हम्म. काय बरोबर दिसेल, असं एक थोडा बारीकसा एक साधक बाधक विचार केला तर बरं नाही का. पण त्याच त्याच काळामध्ये तेव्हाच म्हणजे माझी मुलगी अगेन व्हेरी सिम्पल, नॉट अ होल हम्म. लॉट ऑफ, तेव्हा तरी करायची हो नाही हो 2-3 हो. इयर्स अगो. खूप हम्म. मेकअप नाही करायची. पण तिला म्हटलं की अगं थोडं स्टेजवरती आणि फोटोसाठी हो. थोडासा मेकअप कर. तर मी तिला सांगितलं की नॉर्मल मेकअप कर हिचा. शी हम्म. शुड लुक लाईक अ टीनेज गर्ल. हसायचं. तर तिला ते मान्यच नव्हतं. तर ती म्हणाली इथे असं स्पार्कलिंग लावू का हे. म्हटलं अगं नाही. नंतर तिने दुसरं दाखवलं, त्याच्यात खडेबिडे होते. म्हटलं अगं अगं अरे प्लीज म्हणजे नो. अगं एकदा मी एवढी माती खाल्लीये, मी एकदा कुणाला तरी ऑलमोस्ट सांगितलं की तुला इथे काहीतरी लागलंय, तर ते खडे होते. इट वॉज अ मला स्पार्कल ऑन नंतर देअर आय. कळलं की असे इथे स्पार्कल. खडे लावतात, इकडे काहीतरी लावतात, मग असं इकडे 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 गा मगा मला बघा त्याच्यामुळे. हो. पण नाही, दिस कमाल. होल इन्फ्लुएन्सिंग थिंग हो हॅज टेकन आय थिंक गॉन टू अन हो. एक्स्ट्रीम नेक्स्ट वेन हो हो हो. लहान मुलं आर गेटिंग इन्व्हॉल्ड इन इट. ऍज आय सेड, माझी मुलगी तशी ओके आहे. पण तरी कधीतरी कुठल्या तरी बर्थडेला सफोराला घेऊन गेले होते मी तिला. आणि हम्म. तिथे लहान मुलीवर इन्सिस्टिंग ऑन गेटिंग
their skincare routine. लहान म्हणजे आय एम नॉट सेईंग लाईक हायस्कूलर्स. लहान हा. म्हणजे आय एम सेईंग एलिमेंटरी मिडल स्कूलर्स आई आई ग. इन्सिस्टिंग टू देअर मॉम की मला ही रेटिनॉल क्रीम हवीच आहे. रेटिनॉल क्रीम, फॉर इफ यू आर नॉट फेमिलियर विथ द टर्म, इज टू रिमूव्ह डेड स्किन हम्म. आणि एजिंग फ्रॉम युअर स्किन, बेसिकली हम्म. रिन्यूइंग युअर स्किन. म्हटलं अरे तुमची स्किन आधी ओल्ड होऊ तर द्या, एज होऊ तर द्या बिफोर यू स्टार्ट पिलिंग इट. म्हणजे हम्म. म्हणजे एलिमेंटरी आणि मिडल स्कूलर्स आस्किंग फॉर रेटिनॉल क्रीम, आस्किंग फॉर ऑल ऑफ दीज फॅन्सी, बिकॉज हो. कुठेतरी कुठल्या तरी इन्फ्लुएन्सरचं हो. ऐकलंय राईट हो. की हो. दिस यू हॅव टू हॅव अ स्किन केअर रुटीन, हो. अदरवाइज यू विल एज. पिअर प्रेशर, खूप पिअर प्रेशर आहे. दॅट सगळेजण काहीतरी वॉज लावतात, काहीतरी काढतात, काहीतरी करत असतात सतत. That was scary. That I think हो. definitely is not okay. Baki, older age, whatever you want हो. to हो. feel confident about yourself, be हो. your guest आणि be happy. But लहान नाही पण मुलींनी I don't. हो. आणि त्यांना काहीच अजून झालेलं नसतं ग, म्हणजे ती Ah, ग्रीप तर करू दे त्या स्किनला आधी. exactly. Develop तर होऊ दे. Like you're हो. just हो. peeling something that's not even developed. You're just करेक्ट, ruining करेक्ट. it. असं पण मला तरी वाटतं. पण पुट युअर फेस ऑन करताना थोडा बॅलन्स ठेवला तर आय थिंक इट शुड बी गुड. मग Yeah. अगदी गाऊन ओढणी आणि घरनं उठून आलोय असं नको, आणि अगदी रंगरंगोटी करून भिंतीतलं पिक्चर नको, असं दोन्ही Yeah. च्या मधलं काहीतरी पाहिजे आपल्याला, नाही का? Balance. बॅलन्स, आय टेल यू. Balance is the life. आय नो. ठीक आहे. ओके ओके. भेटूया परत. येस भेटूया. बाय.